इतिहास देणाऱ्यांचा लिहिला जातो, गमवणाऱ्यांचा आणि साठवणाऱ्यांचा कधीच इतिहास लिहिला जात नाही. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी बोच तिथेला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची मन. आपण स्वप्नच पाहिले नाही तर आपण कसं पुढे जाणार. आपलं स्वप्न असतं 10x10. परवा मंडणकडला फिरत असताना मी बघितलं 10x10 ची रूम असते वडिलांनी घेतलेली. मग मुलाचं लग्न होतं, मग मुलगा त्या आई वडिलांना सांगतोय का आता तुम्ही गावी जा. अगदी 80-85 वर्षाचे आई बाबा घरी येऊन जातात, त्यांना जेवण बनवण्याचं ज्ञान नसतं. तर ते काय करणार एवढ्या वयामध्ये. तिथे आरोग्याची अवस्था बघितली तर आमच्या जवाहर मोखाडे सारखीच अवस्था तिथली आहे. तर या सगळ्या अवस्था बदलण्यासाठी आता हॉटेलमध्ये काम करणारा लिफ्टमन, घरकाम करणारे कोकणची ताई, ड्रायव्हर, हे सगळं चित्र तुम्हाला आम्हाला बदलायचे. जिजाऊ हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ, जय 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 हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ हो. आपल्या मुलांना सांगा स्वप्न मोठे दाखवा आणि मोठी स्वप्न पहा. आम्ही पण गावोगावी फिरतोय, गावोगावी तेच मार्गदर्शन करतोय का मुलांना स्वप्न मोठी दाखवा. मग ते खेळामध्ये असतील, शिक्षणामध्ये असतील किंवा अण्णा किंवा मी उद्योग करतो अशा उद्योगामध्ये असतील, तर ती मोठी स्वप्न पाहून त्याच्यातून आलेला पैसा हा समाजाच्या हितासाठी लागला पाहिजे असं मला वाटतं. हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू, पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू. हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू, पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू. तसं पाहिलं तर आज सांबरे कुटुंबीय आणि त्यांच्या संस्थेकडून ज्या पद्धतीचं काम होतंय, हे अशा स्वरूपाचं काम करण्याची जबाबदारी ही सरकारची असते. पण सरकार करू शकणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही लोकांची सेवा करताय. काल जेव्हा मी रत्नागिरीमध्ये आलो तेव्हा मी ते हॉस्पिटल जाऊन बघितलं. दान देण्यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं. शेळपट कर्जाची माणसं दान तरी देऊ शकतात. सूर्यवंशीला कदाचित ती संधी मिळाली नसते, वडिलांनी मेहनत घेतली नसतं, नेलं नसतं, पटण्यापर्यंत शिकवलं नसतं, तर सूर्यवंशी पण आपल्याला कळलं नसतं. आला असता, गेला असता, त्याचंही गेला असता, आपलं सूर्यवंशीचं नावही केलं. पण त्याला ती क्षमता योग्य वेळेला कळण्यासाठी त्याच्या वडिलांनी केली. आणि तो आज सूर्यवंशी आज एक चमकदार दादा आपल्या समोर आहे. निलेशजी, तुम्ही देखील तेच का त्या सगळ्या मुलांना तुमची स्वतःची पाहिजे तर मुलं पत्नीच्या तरी देखील तुम्ही त्यांना आपली मुलं मानून तर पुढे कसं करण्याची पाहतात आणि म्हणून त्यासाठी मनापासून अभिनंदन करतो. जशी गराज पाया असते माय त्याची, तशी आयुष्य घडवाया असते हो जिजाऊ. एक राजा होता माझा, नाव त्याचे हो शिवाजी, घडविला छत्रपती तिचे नाव ही जिजाऊ. हे ध्येय
मनाशी घेऊन उठले रणी सांबरे हो. पोहोचू दे विद्या घरोघरी, करू जगणे पावन हो. नांदू दे सुख हे अंगणी, माझ्या लोकांच्या जीवनी. समृद्ध कराया समाज हा, दिला पदर मायेचा. जय जय जिजाऊ हो जिजाऊ, ही आपली संस्था जिजाऊ.